चला तर आज आपण उपवासाची गोड आंबट चटपटीत आमटी कशी बनवायची ते बघूयात। ही आमटी तुम्ही वरईचा भात म्हणजे भगरीसोबत किंवा साबुदाण्याच्या खिचडीसोबतसुद्धा खाऊ शकतात। त्यासाठी मी इथे 1 कप भाजलेले शेंगदाणे 1 तास आधीच पाण्यामध्ये भिजत घातले होते। हे भिजवलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकायचे। 1 हिरवी मिरची, अर्धा इंच आल्याचे तुकडे टाकलेले आहे आणि अर्धा चमचा जिरे घातला आहे। अगदी बारीक याचं वाटण करायचं। बरेच जण शेंगदाण्याचा कूट वापरून सुद्धा ही आमटी बनवत असतात, पण या पद्धतीने ही आमटी केली ना तर छान मिळून येते, घट्टपणा येतो। आता एक बटाटा कट करून घेतला आहे साल काढून आणि 3-4 आमसुले भिजत घातली आहे। कढईमध्ये फोडणीसाठी 1 मोठा चमचा तेल घ्यायचं आहे किंवा तुम्ही साजूक तूपसुद्धा घेऊ शकतात। अर्धा चमचा जिरं चांगलं फुलवून घ्यायचं आणि मग यामध्ये कट केलेले बटाटे टाकायचे। हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत मीडियम फ्लेमवर आपल्याला 1 वाफ काढून हे वाफवून घ्यायचे आहे। आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे। तुम्ही उपवासाला कुठले यातले पदार्थ खात नसाल तर ते तुम्ही स्किप करू शकतात। तयार केलेलं वाटण यामध्ये टाकायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी, चवीनुसार मीठ टाकूयात आणि भिजवून घेतलेले आमसुलं टाकायची आणि जे आमसुलाचं भिजवलेलं पाणी आहे ना ते गाळून टाकायचं आहे। बऱ्याचदा आमसुलामध्ये कचरा असतो, त्यामुळे मी शक्यतो असं गाळूनच टाकते। आता 2 मोठे चमचे बारीक चिरलेला गूळ टाकायचा आहे। एक उकळी आली की मंद आचेवर अर्धवट झाकण ठेवून आपल्याला हे उकळवायचं आहे। तर लक्षात ठेवा ही आमटी ओतू जाते, त्यामुळे अर्धवट झाकण ठेवूनच उकळवायची आहे। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक फॉलो मात्र करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।